नमस्कार मंडळी, आज अळूच्या वड्या करायचं ठरवलं. तर बघा किती मोठी मोठी पानं आहेत. एका जोडीमध्ये 3 पानंच होते आणि हे 20 रुपयाला होतं. तर 40 रुपयाच्या 2 जोड्या आणल्या म्हणजे 6 पानं. तर आता इथे पानांना बेसन वगैरे लावून घेतलं आणि उकडायला ठेवते मी आता. बेसन पिठामध्ये मिरची, लसूण आणि मीठ, ओवा आणि तीळ नक्की घाला. तिळाने खूप छान टेस्ट येते. तर हे सगळं घालून मग मी ते पीठ लावून घेतलं आणि आता 20 मिनिट उकडल्यानंतर ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर मी आज शॅलो फ्रायच करणार आहे. लगेच नाही करायचं, याची थोडीशी वाफ जाऊ द्यायची. थंड थोडंसं झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिट फॅन खाली ठेवून मग कट करायचे. यामुळे तुटत नाहीत. नाहीतर मग ना गरम गरम कट करायला घेतलं तर खूप तुटतात. त्यामुळे थोडं थंड झाल्यानंतरच कट करायचं. तर आता ह्या मी थोड्याशा 2 ज्या वड्या होत्या ना त्या मी करून घेतल्या, कारण बाकीचं म्हटलं नंतर फ्राय करू, जेवायचं होतं. तर मग तेवढ्या इनफ झाल्या होत्या त्यासाठी. बाकीच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेस करेन. तर आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे. अगदीच डीप फ्राय केलं ना तर खूप तेल म्हणजे लागतं. त्यामुळे मग म्हटलं शॅलो फ्राय करूया. मंद आचेवरती ठेवायचे आहेत. जर मोठा केला ना गॅस तर एकदम मग त्या जास्त करपल्यासारख्या होतात. तर मंद आचेवरती याला मी ठेवला. बाजूला मी चपाती पण करायला घेतली होती. दुपारच्या जेवणामध्येच मी हे सगळं असं काही व्हरायटी बनवायचं असेल तर बनवते. रात्री जास्त कोणी खात नाही फारसं, त्यामुळे मग मी खूप काही बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. स्पेशल काही बनवायचं असेल तर ते दुपारीच असतं, दुपारच्या जेवणामध्ये. आता बघा एका बाजूने छान आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत. तर आता दुसऱ्या साईडला मी पलटी करून ठेवलं. मंद आचेवरती अगदी खरपूस छान भाजल्या गेल्या वड्या. कधी कधी काय होतं, अळूची पानं आपण आणतो पण मग ती तशीच फ्रीजमध्ये ठेवतो तर ती पूर्ण सुकून जातात. तर मी आज ठरवलं होतं की आज आणले तर आजच करायचे. त्यांना पुन्हा फ्रीजमध्ये एखाद दिवस ठेवायचं नाही, नाहीतर मग ती पूर्ण सुकून जातात. तर आता दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजल्यानंतर मी या वड्या काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकी ज्या वड्या राहिल्या होत्या ना त्या पण मी शॅलो फ्राय करून घेतल्या. आता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि मी ते जेवणाचं ताट केलं आहे. किती छान बघा वाटतंय, कलरफुल अगदी. तर आज जेवणामध्ये आहे चपाती, तांदूळाची भाजी, अळूवडी, वरण, भात आणि सोबत बीट आहे. आणि सकाळी आधीला टिफिनला मी शिरा दिला होता, तो देखील थोडासा राहिला होता. तर अशा पद्धतीने छान असं आजचं जेवण झालं. आणि ही थाली बघून मला असं वाटत होतं की आपण जर बाहेर गेलो तर ही थाली आपल्याला कितीला भेटेल. तर तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.